गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे पाणी. आजी बाहेर येताना थंड पाणी घेऊन ये, खूप तहान लागलीये म्हणून फरमान सोडलं. हे घे पाणी. ऊन खूप आहे ना, त्यामुळे पाणी पाणी होतंय. माठातल्या पाण्यानं भरलेला तांब्या भांड मनूला देत आजी म्हणाली, हो ग, खूप घामही येतोय, पण आता तू काय म्हणालीस, पाणी पाणी होतंय म्हणजे सारखी तहान लागते असंच ना? अगदी बरोबर. मला वाटलं तू म्हणशील आता कुठे झालंय पाणी पाणी. आजी, आता मला हळूहळू सगळं कळायला लागलंय बर का. हो ग हो. अगं, ही भाषा आपल्या सगळ्यांचीच आहे. फक्त आपण राहतो त्या वेगवेगळ्या भागामध्ये काही शब्द वेगवेगळ्या अर्थानं वेगळे वापरले जातात इतकंच. म्हणजे बघ, पाणी हा एक शब्द, पण पाणी पाणी होणं म्हणजे कोणी घामेघूम होणं या अर्थानं म्हणतं. तर खूप तहान लागली असंही होतं, किंवा पूर वगैरे आला आणि सगळीकडे पाणी पसरलं असेल तेव्हा सुद्धा पाणी पाणी होणं असंच म्हटलं जातं. म्हणजे आजी, हे 1/3 झालं की. म्हणून डोकं लढवलं. त्यावर आजी हसत म्हणाली, तुला जसं म्हणायचंय तसं म्हण, पण हे पाणी एवढ्यावरच थांबत नाही बर का. पाणी मुरणे याचा अर्थ शोषलं जाणं आणि दुसरा अर्थ संशयाला जागा असणं. तसंच डोक्यावरून पाणी जाणं म्हणजे सहनशक्ती संपणं. पाण्यात पडलं की पोहायला येतं म्हणजे कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणं. तसंच लाथ मारीन तिथं पाणी काढीन याचा अर्थ यशाची खात्री असणं. आणि पाणी जोखणे म्हणजे अंदाज घेणे. आणि पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे. असे या पाण्याचे भरपूर अर्थ आहेत बघ. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.